ह्या ज्या विकेट्स पडल्या जातील त्यावेळेस जो नवीन फलंदाज येईल तो स्ट्राईकला राहील. रनआउटचा ज्यावेळेस फलंदाज असेल त्यावेळेसच जो स्ट्राईकला असेल त्या अंपायर जे डिसिजन घेतील त्या डिसिजनला खेळाडू खेळवला जाईल. सुपर डुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेट्स दी प्ले. सुपर ओव्हरला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. विक्रम आणि भरत तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत सज्ज होताना पाहायला मिळतील. स्पर्धेतील दुसरी सुपर ओव्हर. इथे पहिल्या चेंडूवरती आक्रमण सीमारेषेच्या अगदी जवळपास डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत 2 धावा आहेत. 2 धाव संख्येने मात्र इथे संघाचं खातं उघडलंय. 2 धावा येतील. 6 चेंडूंची ओव्हर. सुपर ओव्हर. सुपर डुपर हिट स्पर्धा वडकी प्रीमियर लीग. हा चेंडू देखील इथे बॅटवरती येऊ शकत नाही. चांगला चेंडू अनिकेतच्या भात्यातून येईल. डॉट बॉल. जबाबदारी आहे संघाची, पार पाडावी लागेल प्रत्येक खेळाडूला. हा चेंडू देखील बॅकफुट वरती सरकत मोठा फटका केलाय. समोरच्या दिशेने 2 षटकांचे चेंडू पर्यंत येतील. सिंगल डबल. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. 2 धाव संख्येच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 4 धावा आहेत. तारेला बॉल लागला, जर कॅच घेतला तर विकेट राहील आणि तारेला बॉल लागल्यानंतर जिकडे जाईल तिकडे धावा घ्यायचा. एक लक्षात ठेवा. गोलंदाज, फिल्डर आणि बॅट्समन. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहेत. ती 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवशंभोचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पहिले 4 चेंडू सुपर ओव्हरचे होताना पाहायला मिळतात. 10 धावा येतील. अजून धावा किती प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज सज्ज. हा देखील चेंडू इथे उंच भरारी घेतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. झेल त्या ठिकाणी अगदी आपण पाहूया निसटलाय आणि तदनंतर जीवदान देखील असेल. कॅचेस विन द मॅचेस. कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. इथे धावा येतील. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 13 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण. हवाई फायर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 6 रन. षटकार. एक डाव संपलाय. 6 चेंडूंमध्ये बनवल्यात 19 धावा. विजयासाठी 20 धावेंचं टार्गेट. 6 चेंडू 20 धावा. सुपर डुपर हिट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुपर ओव्हरचा सामना. पैसा वसूल मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळाली. 1 चेंडू 2 धावेंची गरज असताना सुपर ओव्हर. एक डाव सुपर ओव्हरचा संपलाय. धावा बनवल्यात 19. विजयासाठी 20 धावा. सहा चेंडू 20 धावा. आता विनंती असेल चाफेमार टायटन्स टीम मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने लढकत वस्ती योद्धाच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं असेल. अजिजी साबळे साहेबांच्या माध्यमातून प्राइज असेल. लढकत वस्ती योद्धा संघाने सामना विजय करून दिला तर 2000 रुपयाचं प्राइज संघासाठी असेल. संदेश आणि दुसऱ्या बाजूने निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल. 6 चेंडू विजयासाठी 20 धावा.
तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज विक्रम सज्ज होताना पाहायला मिळतील. सुपर डुपर हिट मॅच पाहायला मिळेल. पैसा वसूल मॅच. कोण ठरणार सुपर ओव्हरचा दावेदार यासाठी ही मॅच महत्वपूर्ण. 6 चेंडू विजयासाठी 20 धावा समीकरण नक्कीच आहे. जड प्रेशर दोनही बाजूने पाहायला मिळेल. विक्रम सज्ज होत आहेत. लेस प्ले तर स्ट्राईकला संदेश. पहिला चेंडू शॉटम पूल केला आडव्या बॅटने. चेंडू हवेत. फटका तर फसलाय. तिथे 1-2 दोन क्षेत्ररक्षकांकडून होतीये चूक. 2 धावा येतील. जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जातं. इथे सामना विजय करून देणार एक का? मिनिट. नॉन स्ट्रायकरला जो बॅट्समन असेल आणि गोलंदाज आपण दोघही बॉलचे स्पीड चेक करू शकता. एक लक्षात ठेवा. हा देखील चेंडू इथे लॉलीपॉप लॉलीपॉप बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धावे त्यांना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी आता बनवायच्यात 18 धावा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. खिलाडी के मस्तक पे दस्तक. छेदन षटकार. जीवदान मिळाले आणि जीवदाना पाठोपाठ आक्रमण देखील करणार संदेश यात मात्र शंका नाहीये. ही जरी मॅच सुपर ओव्हर जरी टाय झाली तरी सुपर ओव्हर पाहायला मिळेल याची देखील नोंद घ्या. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. हा चेंडू उजव्या स्थितीच्या खूप दूरवरती राहते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. धावफलकावरती 9 धावा येताना पाहायला मिळतील. शेवटचे 3 चेंडू 11 धावा विजयाचं समीकरण. इथं अगदी आपण पाहूया. चेंडू उजव्या स्थितीच्या दूरवरती राहील. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जातोय. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. इथे पंचांचा इशारा आला जाईल. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट आहे. धावफलकावरती धावा 10 धावा धावफलकावरती आहेत. 9 रन झालेत का? 3 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. सुपर ओव्हर इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल सुटलाय. झेल सुटलाय. आज नशीब घेऊन मैदानाच्या आतमध्ये संदेश आलाय की काय? 2 जीवदान आणि इथे षटकार आहे. धावफलकावरती 16 धावा आहेत. शेवटचे आता 2 चेंडू आणि विजयासाठी अगदी बनवायच्या धावा 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. सामन्याचं समीकरण शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. सुपर ओव्हर जरी टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? चुका किती महत्वपूर्ण. एक जीवदान इथे सामन्याचं समीकरण बदलवणार असेल. इथे चेंडू अगदी आपण पाहूया. नो बॉल. नो बॉल. पंचांचा इशारा आला जाईल. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या 3 धावा. इथे आक्रमण समोरच्या दिशेने आहे. चेंडू हवेत आणि याच बरोबर
लढकत वस्ती योद्धाच सुपर डुपर हिट विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. खूप खूप असं अभिनंदन लढकत वस्ती योद्धा संघाचा असेल. संदेश लटकत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. संदेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय. सुपर डुपर हिट स्पर्धा वडकी प्रीमियर लीग आणि सुपर ओव्हर देखील रंगताना पाहायला मिळाली. शेवटची मॅच दोन्ही टीम्स मैदानाचा ताबा घ्या आता. वडकीगाव इंडियन्स आणि विरोधामध्ये खोकेनगर योद्धाच.